लपंडाव प्रेक्षकांनो कसला जबरदस्त प्रोमो आउट झालेला आहे। लपंडाव मालिका लपंडाव प्रमाणेच नावाप्रमाणेच चाललेली आहे। अनेक लपंडाव इथे आतापर्यंत मनस्वीने खेळलेत आणि शेवटचा वार तिने कान्हावरती केलाय। आता इकडे कान्हा हा कान्हा नसून कबीर आहे हे सत्य ज्या वेळेला मनस्वीनी समोर आणायला निघाले त्यावेळेला कान्हाकडे असे काहीतरी पुरावे आहेत की ज्यानंतर स्वतः आता सखीने इकडे आता आपल्या खोटारड्या समोर असलेल्या आईच्या डोळ्याचे लेन्स काढत शहानिशा केलेली आहे। कारण किती काही झालं तरी सुद्धा तिचा कान्हावरचा विश्वास अढळ आहे। पण हे सगळं करत असताना कान्हाला एका मोठ्या दिव्यातून जावं लागलेलं आहे आणि ते दिव्य काय आहे, कान्हाने असं काय केलेलं आहे की ज्याच्यामुळे एका झटक्यामध्ये आता इकडे सखीचे डोळे तर उघडलेत पण आता सखीने सगळ्यांच्या समोर इकडे तेजस्विनी मनस्विनी नक्की कोण काय हे सगळं कसं सत्य सिद्ध केलंय सगळं सविस्तरपणे पाहूया। छोटूसा एपिसोड अजिबात चुकवू नका। आपण पाहिलं की कान्हाला तो मोबाईल सापडलेला आहे आणि त्या मोबाईलमधून म्हणजे ज्या वेळेला त्याला त्याच वेळेला तो मोबाईल सापडला एकच त्याच्यामध्ये केलेला कॉल आणि तो पण आता इकडे वाजलेला फोन हा म्हणजे त्याला सापडलेला आहे तो म्हणजे इकडे मनस्विनीच्या कपाटात। म्हणजे आता तेजस्विनी म्हणून ती इथे राहत असताना तिने जो काही एक मोबाईल आपल्याकडे लपून छपून ठेवलाय तो मोबाईल पाहिल्यावरती एका झटक्यात कान्हाला जे समजायचं ते समजलंय आणि ऐन वेळेलाच कान्हाने धडाक्यात एंट्री करत सखीला सहाय्य करायपासून थांबवले। पण ह्या सहाय्य करण्यापासून थांबवल्यावरती आता मात्र इकडे पेटून उठलेली आहे ती म्हणजे आता इकडे मनस्विनी आणि मनस्विनी सांगायला लागते की का रे तू माझ्यासाठी हे सगळं खोटं बोलतोयस ना, कारण आता तुझी खरी ओळख मला समजले म्हणून ना। यावरती मग आता सखी म्हणायला लागते काय बोलताय काय तुम्ही दोघं जण, मला आता काही कळेल असं तरी बोला। यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते मनस्विनी मी तुला सांगणार नव्हते, खरं तर आता इकडे मला ह्याचा डाव काय आहे हे समजेपर्यंत मी तुला काही बोलणार नव्हते, पण बोला आता राजलक्ष्मी तुम्ही आता सांगा, तुम्ही सांगू शकता का, तुम्ही आता बोलू शकता ना। तुम्ही मगाशी काय म्हटलात तुमचा नातू हा अमेरिकेला असतो बरोबर आहे, मग तुमचा नातू अमेरिकेला तो आता डायरेक्ट इकडे कसा काय आला असं म्हटल्यावरती आता मात्र सखीला काहीच कळायला मार्ग नाहीये। सखी टोटली गडबडलेली आहे आणि काय बोलतेस तू आई। यावरती कान्हा आता सांगतोय आई बोलू नकोस, ही सरकार आहे सरकार आणि आता जी बाई दरीमध्ये कोसळून गेली ती तुझी आई होती, हा पण या सरकारने खेळलेला डाव होता। तुला आता या सगळ्यामध्ये जर का सत्य जाणून घ्यायचं असेल तर पुरावे गोळा करायला मला थोडा वेळ लागेल। इकडे आता मनस्विनी विचार करायला लागते नाही काहीही झालं तरी सुद्धा आजचा दिवस फुकट जाता कामा नये। आज एकदा का माझ्या आता या पेपरवरती सह्या करून झाल्या की मग मात्र माझं खरं रूप समोर येऊ दे किंवा नको येऊ दे काही फरक पडत नाहीये, मग या सगळ्यांना तालावरती नाचवायला मी मोकळी। आणि त्यावरती सखी सांगते एक मिनिट कान्हा तू हे सगळं काय बोलतोयस आणि आई तू काय बोलतेयस। यावरती ती सांगायला लागते हो या राजलक्ष्मी मॅडम आहेत ना, यांचा नातू त्या ज्या काही म्हटलं ना की फॉरेनला असतो, तो फॉरेनला नाहीये, तो हा कबीर, तोच हा कान्हा महाडिक नाहीये। तुला जर का या सगळ्यावरती विश्वास बसत नसेल ना तर आपल्या दाभाडे काकू आहेत ना त्यांना आता मी इकडे बोलवलंय। तुला जर का माझ्या बोलण्यावरती विश्वास नसेल तर तू आता त्यांच्याकडून शहानिशा करून घे। तुला कदाचित या सगळ्यामध्ये आता मी हे सत्य आधीच सांगायला पाहिजे होतं, पण मुळातच मला ह्याचा हेतू जाणून घ्यायचा होता, पण हा हेतू आत्ता समोर आलाय। तू बघितलंस ना यांनी आता माझ्या नावावरती तू जेव्हा प्रॉपर्टी करतेस तेव्हाच हा विषय कसा काढलाय आणि माझ्या नावावरती प्रॉपर्टी झालेली याला आता अजिबात नको होती आणि म्हणूनच त्याने हा सगळा निर्णय केलेला आहे तुला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी जेणेकरून प्रॉपर्टी याला मिळावी। आत्तापर्यंत तुला माहिती नसेल पण आपल्या कंपनीचं जे काही नुकसान झाले ना आणि आपल्या कंपनीचं नुकसान होऊन जे डील आता राजलक्ष्मी यांच्या कंपनीला मिळालेलं आहे ते सगळं कान्हाने घडवून आणलेलं आहे आणि हा कान्हा म्हणजेच दुसरा तिसरा कोणी नाहीये तर तो आता कबीर आहे। जर का हा आता कान्हा असता तर आपल्या कंपनीची इन्फॉर्मेशन त्यांना देण्यासाठी त्यांनी सगळं का केलं असतं, तुझ्या लक्षात येत नाहीये हे सगळं असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते एक मिनिट कान्हा जोपर्यंत तू मला सांगत नाहीयेस ना तोपर्यंत मी या गोष्टीवरती
बिलकुल विश्वास ठेवणार नाहीये. यावरती कान्हा आता सांगायला लागतो, हो हो हो, हे सगळं खरं आहे आणि मुळातच या सगळ्यामध्ये माझा कोणताही वाईट हेतू नव्हता. मला तुला जे काही सांगायचे ते ऐकून घे. यावरती मग आता मनस्विनी सांगायला लागते, काय ऐकायचं बाकी काय राहिलंय? सखी, तुला समजत नाहीये का की तुझा नवरा हा आता तुझी फसवणूक करतोय? इतकंच नाहीये तर आता तो सगळं खोटं नाटक हे सगळं करतोय आणि तू यावरती विश्वास आता ठेवून बसलेली आहेस. मला खरंच कळत नाहीये की आता तुला मी काय बोलू. इतके साधेपणावरती जाऊ नको बाळा. खरं सांगायचं तर आता हा तुझा फायदा घेतोय आणि तुझ्या लक्षातच येत नाहीये. यांनी आता मुळातच प्रॉपर्टीसाठी हे सगळं केलंय आणि त्यावरती मग आता इकडे राजलक्ष्मी मध्ये येते आणि त्यानंतर ती सांगते, काय खरं काय खोटं ना हे माझ्यापेक्षा जास्त आता कुणीच सांगू शकत नाहीये. एक मिनिट, मुळातच आता इकडे ही जर का सरकार मनस्विनी असेल ना, तर मात्र आता हिला मी सोडणार नाहीये. आणि त्यावरती मनस्विनी नाटक करत म्हणते, बघितलंस, ही आजी सुद्धा त्याची आता याच्यामध्ये सामील आहे आणि हे सगळं कशासाठी? फक्त आणि फक्त पैसा. अहो, माझ्या मुलीचा पैसा आता तुम्हाला हवा होता, तर आता तुम्ही ही असं नाटक करून तिच्या जीवाशी का खेळलात? आणि आता मी तिची आई नाही म्हणून सांगताय. आणि त्यावरती मग आता इकडे राजलक्ष्मी पेटून उठते आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते, आता मी सत्य सांगणार. काही वर्षापूर्वी या आता तेजस्विनीने माझ्या आता मुलाला मारलं होतं. माझ्या मुलाचा खून केला होता आणि त्याचाच बदला घेण्यासाठी मी आता कान्हाला इकडे पाठवलं होतं. पण आम्हाला खरंच माहीत नव्हतं की या सगळ्यामध्ये आता इकडे म्हणजे हे सगळं आम्ही असं समजत होतो. आम्हाला असं वाटत होतं की हे मनस्विनी म्हणजे ते तेजस्विनीने केलेलं आहे. मनस्विनी या सगळ्यामध्ये आम्हाला माहीतच नव्हती. पण इथे आल्यावरती हा डबल रोलचा ज्या वेळेला हा सगळा गुंता सुटला ना, आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने आम्हाला आता हे सत्य समजलं. पण आमची गुन्हेगार ही आमच्या समोर असेल आणि आता आम्ही गप्प बसू नाही. मला ज्या वेळेला समजलं होतं ना की आता ही दरीत पडून गेली, तेव्हा पण मी म्हटलं होतं ही बाई मेलेली नाहीये. पण ही मेलेली नसली हे जरी आम्हाला माहीत असलं तरी सुद्धा ही आता इकडे तेजस्विनी नाहीये हे आम्हाला खरंच माहीत नव्हतं. पण आता बाळा, तू कुणावरती विश्वास ठेवायचा, काय विश्वास ठेवायचा ते लक्षात घे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कबीर हा माझा नातू आहे, हे सत्य मी मान्य करते आहे. पण आता ही तुझी आई नाहीये ते सत्य तू कुठेतरी मान्य कर. इकडे तो लगेचच इकडे आता मनस्विनी चाल चलते आणि हे बघ, या अशा मुलाला जो माझ्या मुलीची फसवणूक करतोय त्याला मी या घरात अजिबात ठेवू देणार नाही म्हणजे नाही. माझ्या आता अजिबात घरामध्ये राहायचं नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, ते म्हणजे सरकार चालता हो इथून, जा तुमच्या मुलाला घेऊन जा. असं म्हणत ती आता सखीची काहीही परवानगी न घेता इकडे आता आपल्या ह्याला बाहेर काढते, कान्हाला बाहेर काढते आणि ती सांगायला लागते, शेवटी डाव मी जिंकलाच ना. यावरती तो सांगतो, ठीक आहे, तुम्ही मला घराबाहेर काढलेत, पण अशी एंट्री करेन ना की त्यावेळेला तुमचे आता धाबे दणाणतील. पण निघता कान्हाने सखीला एक हिंट दिलेली असते. त्याने सखीला सांगितलेलं असतं की ज्या बाईला तू आता वाचवायला गेली होतीस त्या बाईला तू वाचवलंस तेव्हा तिच्या डोळ्याचा रंग काय होता? त्यावरती सखी सांगते, मी पाहिलं होतं, ती माझ्याकडे पाहत होती, ती मला आता इकडे सखी सखी म्हणत होती. पण सखी सखी म्हणत असताना तिच्या आता डोळ्याचा रंग इकडे निळाच होता. आता या दोन गोष्टी बोलून कान्हा बाहेर पड. पण आता सखी विचार करायला लागले की कान्हाच्या बोलण्यात तथ्य आहे. मुळातच या सगळ्यामध्ये कान्हाने मला हिंट दिलेली आहे की डोळ्याचा रंग निळा. आणि त्यानंतर दुसरी हिंट म्हणजे मला सखी बोलणारी फक्त माझी आई होती. सरकार तर आत्तापर्यंत मला कधी सखी बोलली नाही आणि त्यामुळे संकटात असताना सुद्धा सरकार का मला सखी बोलेल? काहीतरी गडबड आहे इकडे. विचार करत सखी असताना तोपर्यंत मग आता घरी आलेली आहे ती म्हणजे मनस्विनी. आणि मनस्विनी सांगायला लागते, बघितलंस, म्हणजे मला डाऊट होताच की हा कान्हा नाहीच आहे. पण आता मी म्हणूनच राजलक्ष्मी यांना इथे बोलवलं होतं. आणि हे बोलता बोलता सखी एक ॲग्रेसिव्ह होते आणि तिच्या डोळ्याच्या लेन्स म्हणजे तिच्या डोळ्यामधले ते आता लेन्स काढण्याचा प्रयत्न करते. एका झटक्यात सत्याचा उलगडा होत आता इकडे ज्या वेळेला कान्हाला घराबाहेर काढण्यासाठी मनस्विनी गेलेली असते आणि त्याच वेळेला सखीने तिचं कपाट चेक केलेलं असतं आणि कपाटामध्ये असलेले ज्या वेळेला तिला आता लेन्स दिसलेत प्रेक्षकांनो,
त्याच वेळेला महाभयंकर सत्याचा हा असा उलगडा तिच्या समोर झालेला आहे. मग ज्या वेळेला मनस्विनी परत आले तेव्हा डोळ्याचे लेन्स काढत तिने सांगितले की जाता जाता कबीरने मला इकडे हिंट दिली होती, ती म्हणजे डोळ्यांची, आणि तीच मला समजली आणि त्याच्यातूनच मी आता हे सगळं शोधून काढलेलं आहे, असं म्हणत तिने आता हे सगळं करत असतानाच प्रेक्षकांनो पुढील भागात तर आता खरी कमाल धमाल असणार आहे. पुढील भाग आता इकडे एकच सत्य समोर आलं असलं तरी कान्हाने आणलेलं दुसरं सत्य ते म्हणजे आता इकडे स्वतः खऱ्या तेजस्विनीचं सत्य, आणि ते सत्य समोर आल्यावरती मग मात्र सखीला आता इकडे सत्य तर समजणार, पण कान्हाच्या सत्यामुळे दुखावलेली सखी कान्हाला माफ करेल का, किंवा कान्हाला माफ तिने करावं का? तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच कळवा.